नमस्कार, एसएमआर न्यूजच्या हेडलाईन्स मधून महत्त्वाची बातमी। अमरावतीत लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल मोहीमचा भव्य नागरी स्वागत समारंभ। भारत, नेपाळ आणि श्रीलंकेचा त्रिसैन्य अधिकाऱ्यांचा सहभाग। बुद्धाचा शांतता संदेश जगभर। 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता अमरावती शहरात लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल मोहीमचा भव्य स्वागत समारंभ होणार आहे। ही मोहीम भारत, नेपाळ आणि श्रीलंकेच्या त्रिसैन्य अधिकाऱ्यांची तीर्थयात्रा असून भगवान बुद्धाचा शांतता संदेश आणि भारताचे संरक्षण सामर्थ्य जगभर पोहोचवणारी आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू होऊन 7 भारतीय राज्यातून प्रवास करीत ही मोहीम नेपाळमधील लुम्बिनी येथे संपेल। ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सागर दृष्टिकोन आणि ऍक्ट ईस्ट धोरणाचा प्रतीक आहे। या समारंभाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत रवी राणा, आमदार सुलभाताई खोडके, संत श्री सागर देशमुखजी आणि महान भाऊ मोहनजी कारंजकर महाराज उपस्थित राहतील। मोहीमचे सल्लागार श्री चंद्रकुमार जाजोदिया लपी भैया यांचे प्रायोजकाने हा उपक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक उत्कृष्टतेने शिखर गाठेल। प्रसार भारती या समारंभाचे थेट प्रक्षेपण करेल, ज्यामुळे कोट्यवधी लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतील। अमरावतीत बुद्धाचा शांतता संदेश आणि सैन्याचे शौर्य एकत्र येत आहे। लॉर्ड बुद्ध ट्राय नेशन म्हणजे 3 देश आणि 3 सेनादल यांच्या माध्यमातून हे मोटरसायकल एक्सपिडिशन आहे। हे 3 टप्प्यामध्ये आहे आणि या 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा नागपूर येथील दीक्षाभूमी येथून 23 तारखेला सुरू होत आहे। त्याला दीक्षाभूमी येथील सर्व पदाधिकारी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे दाखवतील। यामध्ये कर्नलच्या वरच्या दर्जाचे सर्व अधिकारी सामील झालेले आहेत। 3 देशाचे सामील होणार आहेत। उद्या हे एक्सपिडिशन निघेल, मोटरसायकल एक्सपिडिशन निघेल आणि नागपूरवरून ते अमरावतीला येईल। अमरावतीला पंचवटी चौकामध्ये त्यांचे स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतर विश्रांती आणि जेवणानंतर संध्याकाळी 5 वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन ते करतील, माल्यार्पण करतील आणि त्यानंतर राजकमल चौकामध्ये त्यांचं भव्य स्वागत नागरिकांच्या द्वारे केलं जाणार आहे। सत्कार त्यांचा केला जाणार आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे। त्या ठिकाणी विविध संत भंतेजी हे त्यांना आशीर्वाद देतील, आशीर्वचन देतील आणि त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये त्यांना सलामी दिली जाणार आहे। 24 तारखेला ही यात्रा मडनेरा इथून यवतमाळ येथे जाईल। मडनेरला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल आणि यवतमाळ वरून आदिलाबाद येथे जाईल। आदिलाबाद नंतर तेलंगणावरून विशाखापट्टणम आणि संपूर्णतः ती बेंगलोर पर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत पोहोचेल। या यात्रेच्या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका श्री राहुल पाटील यांची आहे आणि त्यासोबतच त्यांना सहकार्य सातत्याचा पाठपुरावा श्री चंद्रमोहनजी जाजोदिया यांनी केले। ही यात्रा फक्त जागतिक शांततेचा संदेश आणि युवकांमध्ये सेनेबद्दल आकर्षण, सेनेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन या उद्दिष्टाने ठेवलेली आहे। यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व नागरिकांना, सर्व धर्माच्या लोकांना यामध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे। हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे। भगवान गौतम बुद्धांनी पूर्ण जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे, ज्याची आज गरज आहे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचा, समतेचा, समरसतेचा संदेश दिलेला आहे, ज्याची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे। आणि या सगळे साध्य करण्याकरता 3 देशांनी मिळून ही यात्रा सेना दलाच्या माध्यमातून काढलेली आहे।
याचं सर्वांनी स्वागत करावं. मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने आपल्या सेनेतील कर्नल लोकांचं अधिकाऱ्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत करावं एवढी मी विनंती करतो आणि सर्व याचं स्वागत. जर तो गोशाळेला देऊ, काही गरजू लोकांना तो देऊ, धान्य जे आहे ते गरजू लोकांना, शेतकऱ्यांना किंवा गरजू लोकांना ते वाटण्यात आणि त्यामुळं एक चांगला संदेश सर्वांना या ऐतिहासिक समारंभात सहभागी होण्याचे आवाहन आहे. हा उपक्रम युवा पिढीला प्रेरणा देईल का? अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले रहा. धन्यवाद.